नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। चला तर मग आज आपण सांगणार आहोत पणत्या खराब झालेल्या कशा साफ करायच्या आहे ते। पहिले मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेले आहे, त्याला छान असे गरम करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे भांड्याला घासणारे लिक्विड वापरतो ते विम लिक्विड मिक्स करायचे आहे। छान असे मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत आपण थोडेसे बेकिंग सोडा टाकायचा आहे, जो आपण खायचा सोडा वापरतो तो, आणि त्यानंतर लगेचच मीठ टाकून घ्यायचे आहे। त्याला छान असे ढसळून हलवून घ्यायचे आहे। त्यानंतर मी इथे लिंबू टाकलेले आहे, पाहू शकता तुम्ही, आणि त्यानंतर छान ढवळून घेतले। त्यानंतर इथे मी सोडा टाकलेला आहे, जो आपण कपड्यांसाठी वापरतो तो सोडा टाकायचा आहे। त्यानंतर छान ढवळून घेतल्यानंतर ते तसेच उकळू द्यायचे आहे पाणी, आणि त्यानंतर त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकता पणत्या किती काळ्या झालेल्या आहेत, आणि त्या फेकून न देता तुम्ही अशा प्रकारे त्या वॉश करून परत यूज करू शकता। आता दिवाळीमध्ये आपण त्या पणत्या वापरतो आणि घाण होतात, मग आपण त्याला फेकून देतो, तर फेकून न देता तुम्ही अशा प्रकारे त्याला छान करून परत तुम्ही त्याचा यूज करू शकता। त्याला 20-1 मिनिट असेच पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे, आणि त्यानंतर 20 मिनिटानंतर परत त्याला एक आपल्याकडे टूथब्रश असतो ना रिकाम, म्हणजे असाच तो टूथब्रश घ्यायचा आणि त्याने टूथब्रशच्या साहाय्याने त्याला छानपैकी असे घासून घ्यायचे आहे। आणि ते आता काळपटपणा आहे तो पूर्ण टोकाचा तो तर निघणारच नाही, कारण तो खूप पॅक झालेला असतो, पण आजूबाजूचा तो काळपटपणा पूर्णपणे ब्रशने निघून जातो। आणि तुम्ही कुठल्या गावातून व्हिडिओ बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की क्लिक करून जा। तुम्हाला माझा ह्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला व्हिजिट द्या। असे मी सगळे पणत्या अशा घासून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि त्यानंतर पूर्ण मी साईडला ठेवून दिलेल्या आहेत। पणत्या अशा सगळ्या घासून झाल्यानंतर पूर्ण माझ्याकडे खूप साऱ्या पणत्या आहेत, त्यामुळे मला घासायला थोडासा वेळ लागलेला आहे, आणि तुम्ही अशा प्रकारे घासू शकता, आणि त्याला तुम्ही शॅम्पूसुद्धा वापरू शकता। अशा प्रकारे तुम्ही घासायचे आहे। बघू शकता तुम्ही पाणी किती घाण झालेले आहे त्या पणत्याच्या याने, पणत्याचे घाण सगळे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पडत आहे। तुम्ही पाहू शकता किती घाण झाल्या होत्या पणत्या। तर काही पणत्या खूप काळ्या झालेल्या आहेत, त्या टोकाला तर त्या निघत नाही आहे, कारण त्या जास्त वेळ जळाल्या आहेत, त्याच्यामुळे त्याचा काळपटपणा पूर्णपणे निघत नाही, पण साईडचे पूर्ण काळपट निघते। जुन्या पणत्या अशा नवीनसारख्या चमकतात, फेकून द्यायचे सुद्धा काम पडणार नाही, आणि नेक्स्ट दिवाळीला वगैरे नवीन घ्यायच्या काम पडणार नाही पणत्या। अशी ही ट्रिक आहे। तुम्ही त्यानंतर मी एक पणत्या शुद्ध पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि ताटामध्ये लावून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्या पूर्ण सुकू द्यायच्या आहेत, आणि सुकल्यानंतरच त्या आपण परत पॅक करून ठेवायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता पणत्या किती छान पहिल्या कशा होत्या आणि आता कशा दिसत आहेत ते। पूर्णपणे तर नाही निघल्या, पण आपण अजून नेक्स्ट वेळेस धुवू ना तेव्हा पूर्ण काळपटपणा निघून जाईल, पण बऱ्यापैकी छान झालेल्या आहेत। चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा, माझ्या चॅनलला व्हिजिट करा। बघू शकता तुम्ही पणत्या किती छान झालेल्या आहेत। चला तर मग धन्यवाद मैत्रिणींनो।